कायद्यातील नियमांचं उल्लंघन आढळून आलेलं आहे, जे की जनस्वास्थ्याच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून गंभीर आहे। त्यामुळे मी या मेडिकल स्टोअरला तात्काळ औषध विक्री बंद करण्याचे आदेश जारी करतोय। सोलापूरमधील नोबेल हॉस्पिटल आणि अभिनेता अरबाज शेख यांच्यामधील वादाला आता एक अत्यंत महत्त्वाचं आणि वेगळंच वळण मिळालंय। औषध खरेदीच्या सक्तीवरनं सुरू झालेला हा वाद, त्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनानं केलेली धडक कारवाई आणि आता अभिनेत्यानं घेतलेली माघार, या सर्व घडामोडींमुळे सध्या सोशल मीडियावरती याचीच जोरदार चर्चा सुरू आहे। आज आपण या संपूर्ण प्रकरणाची सद्यस्थिती काय आहे आणि दोन्ही बाजूंचं नेमकं म्हणणं काय आहे ते पाहूयात। नमस्कार, मी दुर्गा। सैराट फेम अभिनेता अरबाज शेख याच्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे त्यांना सोलापूरच्या नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं आणि याच दरम्यान अरबाजनं सोशल मीडियावरती एक अत्यंत भावनिक असा व्हिडिओ पोस्ट करत रुग्णालयामधील मेडिकल व्यवस्थेवरती गंभीर आरोप केले। अरबाजचं म्हणणं होतं की त्याच्या वडिलांच्या उपचारांसाठी बाहेरून जी औषधं 20,000 रुपयांना मिळत होती, तीच औषधं हॉस्पिटलच्या आवारामधील इन हाऊस मेडिकलमधनं तब्बल 40,000 रुपयांना विकत घेण्याची सक्ती केली जात होती। बाहेरून औषधं आणण्यास मनाई करून हताश रुग्णांची अशी आर्थिक लूट केली जात होती, असा आक्रोश त्यानं व्हिडिओमधनं केला होता आणि हा व्हिडिओ इंटरनेटवरती तुफान व्हायरल झाला आणि थेट शासकीय यंत्रणेपर्यंत जाऊन पोहोचला। या व्हिडिओची दखल घेत अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच एफडीएचे तत्कालीन आयुक्त आणि सोलापूर एफडीएच्या टीमनं तातडीनं पावलं उचलली। अधिकाऱ्यांनी या नोबेल हॉस्पिटलच्या आवारामध्ये असलेल्या फातिमा मेडिकलवरती थेट धाड टाकली आहे। शासकीय तपासणीच्या दरम्यान या मेडिकलमध्ये काही गंभीर नियम बाबी समोर आल्या आहेत। एफडीए अधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या अधिकृत माहितीनुसार तिथे प्राथमिक स्तरावरती मुदतबाह्य औषधं आढळून आली आहेत। तसेच रुग्णालयाच्या ओपीडीमधनं डॉक्टरांनी दिलेली प्रिस्क्रिप्शन ही थेट या इन हाऊस मेडिकलच्या कॉम्प्युटरवरती प्रिंट होत असल्याचं तपासामध्ये समोर आलंय। नियमांचं उल्लंघन आणि त्रुटी आढळल्यामुळे एफडीए प्रशासनानं या मेडिकलची औषध विक्री तात्काळ बंद करण्याचे म्हणजेच दुकान सील करण्याचे आदेश दिले आहेत। की नोबेल हॉस्पिटल सोलापूर या ठिकाणी जे मेडिकल स्टोअर्स आहे फातिमा फार्मा म्हणून, त्याच्यामध्ये रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना याच मेडिकलमधून औषधं खरेदी करण्यासंदर्भात सक्ती केली जाते। मान्य आयुक्तांचं परिपत्रक आहे की अशा प्रकारे कोणतीही सक्ती करण्यात येऊ नये किंवा त्यासोबत या मेडिकल स्टोअरची औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यातील नियमानुसार मी आज सखोल तपासणी केलेली आहे। बरेच असे काही गंभीर कायद्यातील नियमांचं उल्लंघन आढळून आलेलं आहे, जे की जनस्वास्थ्याच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून गंभीर आहे। त्यामुळे मी या मेडिकल स्टोअरला तात्काळ औषध विक्री बंद करण्याचे आदेश जारी करतोय। आता या प्रकरणामधील सर्वात ताजे अपडेट्स आणि दुसरी बाजू समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। नोबेल हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर अमजद अली सय्यद यांनी सध्या प्रसार माध्यमांच्या समोर त्यांच्यावरचे सर्व आरोप हे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत। हॉस्पिटल प्रशासनाचं म्हणणं आहे की त्यांनी कोणत्याही रुग्णावरती किंवा नातेवाईकांवरती त्यांच्याच मेडिकलमधनं औषध घेण्याची सक्ती कधीही केली नव्हती। या स्पष्टीकरणानंतर अभिनेता अरबाज शेखनं देखील मोठा निर्णय घेतला। त्यानं सोशल मीडियावरनं तो मूळ व्हिडिओ पूर्णपणे हटवलाय। मला असंख्य फोन येत असल्यानं मी व्हिडिओ डिलीट केला आहे। माझ्या वडिलांचं आरोग्य हीच माझी प्राथमिकता आहे। माझ्या बाजूनं हा विषय आता इथेच संपला आहे, असे अधिकृत विधान अरबाजनं केलंय। या संपूर्ण प्रकरणावरनं एक गोष्ट स्पष्ट होते की वैयक्तिक आरोप प्रत्यारोप काहीही असले तरी देखील आणि अभिनेत्यानं या विषयामधनं माघार घेतलेली असली तरी देखील सरकारी कागदपत्रांवरती एफडीएनं केलेली कारवाई आणि आढळलेल्या त्रुटी ही ऑन रेकॉर्ड वस्तुस्थिती आहे। एक सजग नागरिक म्हणून आपल्याला हा कायदा माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे की ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ॲक्टनुसार कोणतेही रुग्णालय किंवा डॉक्टर तुम्हाला ठराविक मेडिकलमधनंच औषधं घेण्याची सक्ती करू शकत नाही। रुग्णांना त्यांच्या आवडीच्या कोणत्याही नोंदणीकृत मेडिकलमधनं औषध खरेदी करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे। या संपूर्ण प्रकरणावरती आपलं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा।